नमस्कार मंडळी. आपल्या सर्वांना झाडे लावण्याची खूप आवड असते. विशेष करून महिलांना तर खूप आवड असते झाडे लावण्याची. मग ती छोटीशी गॅलरी असेल तरी तिथेसुद्धा त्या खूप आवडीने झाडे लावत असतात, त्यांना जोपासत असतात. पण आपल्या घराच्या परिसरामध्ये, अंगणामध्ये अशी कोणती झाडे असावीत जी शुभ झाडे आहेत, ज्याच्यामुळे आपल्या घराला फायदा होईल, सकारात्मक ऊर्जा येईल, ज्यामुळे आपल्या घरात वाईट शक्ती प्रवेश करणार नाही, निगेटिव्हिटी आपल्या घरापासून दूर राहील. असं एक झाड मी तुम्हाला आज सांगणार आहे, जे आहे की रुईचं झाड. पांढरी रुई म्हणजे श्वेत रुई आणि दुसरी असते ती श्यामरुई. श्यामरुईला जांभळ्या कलरचे फुले येतात आणि श्वेत रुईला पांढऱ्या कलरचे फुलं येत असतात. श्वेतरुईची फुले हे भगवान शंकरांना प्रिय असतात. त्यांना पूजेमध्ये ही फुले अर्पण केले जातात आणि या रुईच्या मुळाशी 10 ते 12 वर्षानंतर आपल्याला श्री गणेशाच्या मूर्तीचा आकार पाहायला भेटतो. त्यामुळे या रुईची रोज पूजा करावी. म्हणजे आपण जशी श्री गणेशाची पूजा करतो तशीच या रुईची पूजा करावी. पाणी अर्पण करावं, कधी दूध अर्पण करावं. याप्रमाणे पूजा केल्याने आपल्या घरात निगेटिव्हिटी येत नाही आणि पॉझिटिव्हिटी निर्माण होते. आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा येते. निगेटिव्हिटी किंवा वाईट शक्ती आपल्या घरापासून दूर राहते. हे झाड आपल्या घराच्या अंगणात परिसरात असल्याने आपल्याकडे लक्ष्मी प्राप्तीसुद्धा होत असते. आपण रेग्युलर जर ह्या झाडाची पूजा करत राहिलो तर आपल्याकडे लक्ष्मी आकर्षण होत असते. लक्ष्मी प्राप्तीसाठी पण या रुईचा फायदा होत असतो. आपल्याला जर काही आर्थिक अडचण असेल तर पुष्य नक्षत्राच्या दिवशी आपण या रुईची पूजा करायची आहे, नियमितपणे करतो तशी, आणि पाणी घालायचं आहे आणि तिच्या मुळाचा छोटासा तुकडा हे आपण आदल्या दिवशीच आणायचा आहे, पुष्य नक्षत्राच्या आदल्या दिवशी, आणि तो दुसऱ्या दिवशी पुष्य नक्षत्राच्या दिवशी घरामध्ये, देवघरामध्ये ठेवून एका कपड्यात बांधून मुळीचा तुकडा त्याची पूजा करायची आहे. हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे आणि पूजा करायची आहे. पहा, तुम्हाला नक्की फरक जाणवेल. तुमची आर्थिक परिस्थिती पण सुधरेल. जर आपल्या घरामध्ये सारखी भांडण होत असतील, जर कोणी घरातली व्यक्ती सारखी आजारी पडत असेल किंवा नजर लागणे म्हणतात, या गोष्टी जरी होत असतील तरी आपल्याकडे पांढरी रुई म्हणजे श्वेतरुई असेल तर तिची पूजा करावी आणि पाणी अर्पण करावं. श्वेतरुई असणं खूप महत्त्वाचं आहे, ज्याच्यामुळे की नजरबाधा दूर राहते. आपल्याकडे कोणती वाईट शक्ती पण येत नाही आणि कोणाची नजर लागणे म्हणा किंवा सारख्या कटकटी होणे, भांडणे होणे, कोणी सतत आजारी पडणे, या गोष्टी होत नाहीत. फक्त श्वेतरुई ही आपल्या घराच्या मेन दरवाजापाशी नसावी, ती थोडीशी बाजूला असावी. मग ती आपण उत्तर दिशेला लावू शकतो किंवा पूर्व दिशेला पण लावू शकतो. फक्त एकदम दाराच्या समोर नसावी, दाराच्या जवळ नसावी. या रुईच्या मुळाशी 10 ते 12 वर्षानंतर गणेशाची मूर्ती निर्माण होत असल्यामुळे या रुईला मांदार रुई पण म्हटलं जातं आणि देवरुई पण म्हटलं जातं. आता देवरुईचे फायदे इतके आहेत ते आपल्याला माहीत नाही आहे. आपण एक साधारण वृक्ष म्हणून समजतो, पण तिचे खूप सारे फायदे आहेत. पहा, आपण जेव्हा होम हवन करत असतो तेव्हा आपल्याला ब्राह्मण काका काय सांगत असतात, वेगवेगळ्या झाडांची मुळं आणि झाडांचे असे तुकडे आणायला सांगतात, ज्याच्यामुळे ते होमात टाकायचे असतात. आणि ती सगळी झाडं, उंबराचे, वडाचे किंवा आपण रुईचे पण आपल्याला त्याच्यामध्ये सांगितलेलं असतं. पहा, आता आठवत असेल ज्यांच्याकडे पूजा झाली त्यांना काकांनी सांगितलं असणार की या अशा मुळे आणि हे आणा की ज्याच्यामुळे ते होमात टाकायचं असतं. आणि ते होमात टाकल्यामुळे आपल्या पूजेमध्ये जी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि त्यावेळेस जी निगेटिव्हिटी सर्व बाहेर घालवण्याचा प्रकार असतो. होम यासाठी केला जातो जेव्हा आपल्या घरामध्ये पूजा वगैरे असते तेव्हा, की कोणतीही शक्ती, वाईट शक्ती घरात राहू नये आणि तिथून पुढे आपण त्या घरामध्ये प्रवेश करत असतो, घरात सुख नांदावं यासाठी होम केला जातो. तर त्या होमात अशी ज्या झाडांना असं खूप सारं महत्त्व आहे ते झाडांच्या मुळ्या, फांद्या वापरल्या जातात. त्यावेळी आपण ते सांगतात काका आपल्याला की ह्या झाडाची फांदी आणा, या झाडाची फांदी आणा, तर आपण त्या गोळा करत असतो. आजकाल तर सर्व बाजारामध्ये भेटून जातात, पण त्यामध्येच आपल्याला श्वेतरुईचा पण हे खूप सारं महत्त्व आहे जे आपल्याला अजून माहीत नाही आहे. आणि श्वेतरुई आपल्या आजूबाजूच्या घराच्या आजूबाजूला परिसरात असणं खूप महत्त्वाचं आहे. फक्त तिचं एकदम दारात नसावी, थोड्याशा अंतराने असावी, तर आपण तिला नियमित पूजा करावी आणि पाणी अर्पण करावं. पण आपण जेव्हा रुईचं एखादं पान तोडतो की आपण भगवान म्हणजे मारुतीला जेव्हा आपण माळ वगैरे करायसाठी पान वगैरे तोडतो, तर त्याच्यातून जे हे निघतं, द्रव निघतो, जे व्हाईट कलरचा द्रव असतो, तो मात्र खूप विषारी असतो. तो डोळ्यात वगैरे जाऊ द्यायचा नसतो, त्याच्यामुळे डोळ्याला इजा होऊ शकते. तर ती गोष्ट आपण जपायची आहे की त्या द्रव्यापासून जपून पानं वगैरे तोडताना, कारण की पूजा करताना तो डोळ्यात गेला तर डोळ्याला इजा होऊ शकते. तो मात्र विषारी असतो, त्यापासून आपल्याला काळजी घ्यायची आहे. पहिले तर हे झाड कुठंही उगवून येत असायचं आणि माझ्याही अंगणामध्ये जिथं मी छोटंसं गार्डन केलेलं आहे तिथं हे रुईचं झाड आपोआप उगवलेलं आहे. त्यामुळे याच्याहून चांगलं काय असणार.
आणि ते पण श्वेतरुईचं उगवलेलं आहे. पण ज्यांना हवं असेल त्यांना आजकाल गार्डनमध्ये हे श्वेतरुईचं सगळ्या रुईचे म्हणजे सगळ्या प्रकारचे झाडं विकत भेटत आहेत. त्यामुळे कोणाला जर इच्छा असेल ते आपल्या अंगणामध्ये लावू शकतात आणि विकत पण भेटत आहे. तसं काहीही अवघड नाही की हे झाड कुठे भेटेल. तर प्रत्येक शनिवारी आपण शनी महाराजांना किंवा मारुतीच्या मंदिरात मारुतीला आपण या झाडाच्या पानांची माळ घालत असतो. त्यामुळे आपल्या घराच्या अंगणात असेल तर आपल्याला ते अजूनही सोपं होऊन जाणार की प्रत्येक शनिवारी आपण माळही घालू शकतो. आपण जर श्रद्धेने आणि विश्वासाने रेग्युलर रोजच्या रोज आपण श्वेतरुईची पूजा करत असाल तर अनुभव घ्याल की नक्की आपल्या घरातली आर्थिक परिस्थिती पण सुधरेल आणि घरातली काही अडचणी कटकटी असेल त्या पण थांबतील. कोणी आजारी पडत असेल, वारंवार दृष्ट लागत असेल तर ती गोष्ट पण पूर्णपणे बंद होईल. फक्त नियमितपणे पूजा करणं, या झाडाचे पाणी घालणं हे करावं लागणार. म्हणजे श्वेतरुईची पूजा करणे म्हणजे श्री गणेशाचीच पूजा करणे आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा. धन्यवाद.